रामकृष्ण हरी मंडळी, एकतरी ओवी अनुभवावी या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी रमेश पांचाळ आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. का चिंतामणी झालिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा पूर्ण काम मी निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील 24व्या क्रमांकाची ही ओवी आहे. चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये करण्यासारखे काहीच उरत नाही. कारण चिंतामणीचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यांच्याकडे चिंतामणी असतो त्यांनी जे काही कल्पना करावं त्या सर्व गोष्टी त्याला लगेच हजर होतात. म्हणजे जे मागावं ते त्याला मिळतं. अगदी त्याचप्रमाणे जीवनात संतांची भेटी झाल्यानंतर संत जीवावरती असे काही उपकार करतात की जीवरूपी साधकाला नामरूपी बोध देऊन आत्मरूपी परमेश्वराची जीवनामध्ये ते भेट घालू देत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेन, चिंतामणी प्राप्त झाला तर आपण कसं मागावं, आपण काय मागावं हे सर्वस्व मागणाऱ्यावर अवलंबून आहे. जर आपण चांगलं मागू तर चिंतामणी आपल्याला चांगलं देतो, आणि जर आपण चुकीचं काही मागू तर चिंतामणी आपल्याला चुकीचं सुद्धा दिल्याशिवाय राहत नाही. कारण चिंतामणीकडे कुठलाही दयाभाव नाही. पण नामाचे मात्र तसं नाही. तुकोबाराय म्हणतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत वेद ऋषी. आणि नामाची महानता आपल्याला काय सांगावं. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे, तेजापेक्षा वायू 10 पट आहे, आणि वायूपेक्षा आकाश 10 पट आहे. मात्र नाम हे आकाशापेक्षा अनंत पट मोठं आहे. म्हणूनच माऊली हरिपाठात बोलतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नाम हेच चिंतामणी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सदैव आपल्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशा पद्धतीचं चिंतन करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. आपण असं म्हणू शकता की महाराज, चिंतामणीचे फायदे आम्हाला कळाले, आपण जे मागू ते मिळतं, पण नामाने आपल्याला नक्की काय फळ मिळतं हो. कारण कोणताही जीव फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करीत नाही. शास्त्र सांगते, प्रयोजनम उद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रश्न निर्माण होतो, नामाने काय मिळते. याकरिता रामदास स्वामींच्या अनुभवाची कोटी आहे. 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्ती होते, 3 कोटी नामस्मरण झाले की यश आणि कीर्ती मिळते, 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात, 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात, 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते, 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते, 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो, 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो, 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्म नाश होते,
11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्मनाश होते. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपत्ते. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे नामस्मरण आपण करतो ते देव प्रत्यक्षात येऊन भेटतो. जसं की रामदास स्वामींना 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले, त्यामुळे श्रीराम प्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. हा आहे नामाचा महिमा. म्हणून ज्ञानेश्वर माऊली या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की जसं चिंतामणी हाती आल्यानंतर सर्व मनोरथ पूर्ण होतात, अगदी त्याच न्यायाने तुकोबारायसुद्धा एका अभंगामध्ये बोलून गेले. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो येईल आपण, करिता चिंतन विठोबाचे. अलभ्य तो लाभ होईला पार, नाम निरंतर म्हणता वाचे. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, तरतील नावे विठोबाच्या. अशा पद्धतीने हा नामरूपी चिंतामणी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आपण सर्वजण एकच करूया, चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या ह्या तारक नामाला आपल्या हृदयाशी जपूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.